आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार ठाम। गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, ते लोक ऑटोग्राफचेही पैसे घ्यायचे, वडेट्टीवारांकडून पुन्हा टीका। मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहीत, महाराष्ट्रामधील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे, त्यांच्यावर टीका करू नये, अजितदादांचा विजय वडेट्टीवारांना सल्ला। गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये माता मृत्यू सर्वेक्षण समितीचा अहवाल सादर। याआधी सरकार आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचा ठपका, राज्य सरकारच्या कारवाईकडे लक्ष। त्या महिलेची हत्या झाली, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना दुसऱ्या रुग्णालयामध्ये पाठवलं, ही हत्या नाही का? सुप्रिया सुळेंचं ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये मोठं वक्तव्य। एवढे पैसे असतील तर हळदी कुंकू पूजायला ठेवले का? मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी न वापरल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांचं वक्तव्य। रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम मागणं गैर नाही, पुणे पालिकेच्या परिपत्रकाला भारतीय वैद्यकीय संघटनेचा विरोध। खासगी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम मागणं बंद करावं। मंगेशकर रुग्णालयामधील प्रकारानंतर पुणे पालिकेनं काढलं होतं पत्रक। रुग्णाची खासगी माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई करा, डॉक्टर घैसास आणि केळकरांसह इतर दोषींवर गुन्हा दाखल करा, भिसे कुटुंबियांच्या प्रेस नोटमधून मागण्या। डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल। औषधं व्हेंटिलेटरमुळे जास्त पैसे लागले, रुग्णाला डेंग्यूचा गुंतागुंतीचा आजार होता। छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचं स्पष्टीकरण।